पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण लय द्या हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे बीते वरी सुंदर ते ध्यान उभे बीते वरी कटावरी हे बोनिया लय ओढू नका जी लय चालली तीच राहू द्या इकडं लक्ष राहू दे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ठाण हे
पाहिन श्रीमुख आवडिले आवडिले पाहिन श्रीमुख आवडिले आवडिले तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख धाने ओ साजनी सुख धाने ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हम
होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा काय नव्हे करिता तुझ आता लाखे माझी लाज आता राखे माझी लाज आता राखे माझी लाज
करिता तुझ आता राखे माझी लाज आता राखे माझी लाज आता राखे माझी लाज मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी शिखा अंगुठ तो पाशी शिखा अंगुठ तो पाशी शिखा अंगुठ तो पाशी त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे मज कृपा दृष्टी पाहे मज कृपा दृष्टी पाहे मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी शिखा अंगुठ तो पाशी शिखा अंगुठ तो पाशी शिखा अंगुठ तो पाशी तुका मन देवा सत्य घ्यावी आता सेवा सत्य घ्यावी आता सेवा सत्य घ्यावी आता सेवा मी तो अपराधाची मी तो अपराधाची मी तो अपराधाची राशी शिखा अंगुठ तो पाशी शिखा अंगुठ तो पाशी शिखा अंगुठ तो पाशी विठोबा रघुमान जय विठोबा रघुमान
भगवान परम पूज्य भीमसिंह महाराज, परम पूज्य भक्तराज महाराज की जय। काय नव्हे करिता तुझ, काय नव्हे करिता तुझ, आता राखे माझी लाज। मी तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ठ तो पाशी। त्राहे 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 त्राहे, मज कृपा दृष्टी पाहे। मी तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ठ तो पाशी। तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, सत्य घ्यावी आता सेवा। मी तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ठ तो पाशी। विठ्ठल
नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष. झालो दास पायाचा. मंगल भावन मंगल हारी. रवतो दशरथ आविर बिहारी. सिया राममय सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय धक्कन हितकार. हृदय विराजत आवर विहार. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम. काय नव्हे करिता तुझ आता राखे माझी लाज. मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तो पाशी. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा भगवंताकडे प्रार्थना करणारा, भगवंताकडे या ठिकाणी आपली अवस्था सांगणारा आणि परमात्माकडे माझी लज्जा रक्षण करा अशा प्रकारची याचना करणारा हा अभंग आहे. विठ्ठल भागवत धर्मामध्ये प्रार्थनेला फार मोठी किंमत आहे. भगवंताकडे करुणा भाकावी, भगवंताकडे प्रार्थना करावी. कशासाठी? भगवंताची कृपा संपादन करण्यासाठी. संतांना प्रार्थना करावी, संताकडे करुणा भाकावी, साधूची कृपा आपल्यावर झाली पाहिजे एवढ्यासाठी. आणि ग्रंथाला सुद्धा करुणा भाकत असतात. जे आपले ग्रंथ आहेत
भागवत धर्मामध्ये ज्या ग्रंथाला खूप उच्चतम अशा प्रकारचं स्थान दिलेलं आहे, जे की श्रीमद भगवद्गीता नावाचा ग्रंथ आहे, अत्यंत अनमोल अशा प्रकारचा ग्रंथ आहे. त्यावर माऊलीनं लिहिलेलं जी टीका आहे तो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. श्रीमद भागवत ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये जो 11 स्कंद आहे त्याच्यावर नाथांनी लिहिलेलं खूप मोठं ते नाथ भागवत आहे. हे ग्रंथांचं अध्ययन करत असताना ग्रंथाला सुद्धा करुणा भाकावी लागते. त्यावेळेला ग्रंथाची कृपा होते. सगळी कृपा संपादन करण्याकरता करुणा भाकावी लागते. तुम्ही गीतेची आरती नेहमी म्हणता, दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजे, मैया मातु कृपा कीजे. हरिपद प्रेम दान, हरिपद आपनो करली मैया जय भगवद गीते वो मैया कमल विहारी प्रत्येक एकादशीला आपण गीतापाठ झाल्यावर म्हणत असतो, पण त्या गीता ग्रंथाला सुद्धा आरतीमध्ये करुणा भाकलेली आहे. हे ग्रंथराज, तुम्ही ग्रंथाचे राजे आहात आणि गीता ग्रंथाला सांगितलेलं आहे की तुमच्यातून जो काही वर्षाव होतोय, दया सुधा, सुधा म्हणजे अमृत, दया सुधा बरसावणी, बरसावणी वर्षा, हे हिंदी शब्द आहे ते. मातु कृपा कीजे, मातु म्हणजे हे आई, गीता मैया माझ्यावर कृपा करा. आणि काय करा, हरिपद प्रेम दान कर आपनो कर लीजे. मला भगवत चरणाविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि मला तुमच्यामध्ये सामावून घ्या. आपनो कर लीजे म्हणजे ग्रंथाला सुद्धा प्रार्थना करावी लागते, करुणा भाकावी लागते. आपण एवढं त्या शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देत नाही, तो भाग वेगळा आहे. आपला आहे बुवा एक प्रकारचं, त्याला काय प्रोटोकॉल का काय म्हणतात, एक करायचं आपण, ते दर एकादशीला ठरलेलं आहे करायचं. पण त्याच्यामध्ये ग्रंथाला करुणा भाकावी लागते, त्यावेळेला ग्रंथाची कृपा होते. आणि ग्रंथाची कृपा झाल्यानंतर भगवत कृपा होण्याला उशीर लागत नाही, कारण ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष परमात्माच आहे. श्रीमद भागवत ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं ते मूर्त रूप आहे. परमात्मा त्याच्यामध्ये विशेषत्वानं वास करतात, म्हणून त्याची कृपा संपादन करावी, संतांची करुणा भाकावी लागते, त्याला साधूची कृपा होते. महाराज काय मी चुकलो गा मागे नवेची काय, नकळेची पाप पुण्य तो मज आठवणाही. मी माझे भुललो गा दीप पतंगा सोई, या मज जीवदान संत महानुभाव गाये. दाते हो दान करा, दान
करुणा भाकलेली आहे. जे वारकरी मंडळी पंढरीला चाललेले आहेत भगवंताचं भजन करत करत, काया वाचा चित्त ज्यांनी भगवंताला समर्पित केलेलं आहे, अशा संतांच्या जवळ तुकोबाराय करुणा भागतात. दाते हो दान करा जाते पंढरपूरा. जाते म्हणजे जाणारे. तुम्ही मोठे दाते आहात, मला दान करा, असे याच्यामध्ये करुणा भाकलेली. काय मी चुकलो गा मागे नेनवेची काय चूक झाली मागे मला माहीत नाही. मी आलोय जन्माला. जन्माला येणं एक प्रकारचं कठीणच गोष्ट आहे ना. काहीतरी घडलंय म्हणले मागे, आता लक्षात नाही. मेल्यावर माणसाला काय लक्षात राहत नसतं. मृत्यूर अत्यंत विस्मृती. ही मृत्यू म्हणजे सगळी विस्मृती होऊन जाते माणसाला. काय चूक झाली असेल काय माहीत. काय मी चुकलो गा मागे नेनवेची काय नकळेची पाप पुण्य तो मज आठवण. मागे पाप झालं का पुण्य झालं काय माझ्या लक्षात नाही. आता सकाळी खाल्लेलं ध्यानात राहत नाही, मागचं काय ध्यानात राहणार. तो माझं आठवण आहे. मी माझी भुललो गा दीप पतंगा सोय. मी माझं करत 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 184 योनी भ्रमण केलं. त्या सगळ्यांनी मला खूप फिरवलेलं आहे. मी माझी भुललो गा दीप पतंगा सोयी. ज्याप्रमाणे त्या पतंग नावाच्या किड्याला हे कळतच नाही की इथं माझा मृत्यू आहे म्हणून, आणि तो त्या कंदिलावर म्हणा गॅस बत्तीवर झडप घालतो, त्या अग्नीवर झडप घालून मरून जातो. तसं मी या विषयाच्या भोगामध्ये इतका तल्लीन झालो की किती वेळेला मेलो असेल आणि किती वेळेला जन्मलो असेल काही त्याचा पत्ताच नाही. दीप पतंग असोय. द्यामज जीवदान संत महानुभाव काही. संतच खरे महानुभाव नाही. गुरुण हत्वाही महानुभावा. येतं तुला म्हण. गुरुण हत्वाही प्रदिग्धान. वा छान. महानुभावान. तिथे सुद्धा अर्जुनाचं हेच म्हणणं आहे की ज्यांना मारायचं ते फार मोठे आहेत. महानुभावान म्हणजे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळे महानुभाव म्हणजे अधिकार तपस्वी आहेत असा त्याचा तिथे अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी संतांना करुणा भाकावी, ग्रंथाला करुणा भाकावी, भगवंताला करुणा भाकावी. अगर नाथ देखोगे अवगुण हमारे तो हम कैसे भव से लगेंगे किनारे. अगर नाथ देख. प्रभु मेरे अवगुण चित्त ना धरो. हे भगवंता, आमच्या ठिकाणचे जर तुम्ही अवगुण बघायला लागले तर आमचं कामच आवरलं मग. अगर नाथ देखोंगे भैरवी का अवगुण हमारे तो हम कैसे. नाही का? नाही ना. भव से किनारे. तुम्ही जर आमचे असे अवगुण बघितलं तर आम्ही या भवसमुद्रातून कशा प्रकारे तरुण जाऊ. भवसमुद्रातून तरुण फार कठीण. म्हणून देवा आमच्या अवगुणाकडे बघू नका. अशी भगवंताकडे सुद्धा अनेक याच्यामध्ये अभंगामध्ये करुणा भाकलेली आहे. भाकितो करुणा गा जैसा सांडिला ठाव. देवा तुमच्याकडे आम्ही करुणा भाकत आहोत म्हणून भगवंताला प्रार्थना करावी. अशा प्रकारचा हा प्रार्थना करणारा करुणा भाकणारा हा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला सांगतात की देवा तुमच्या ठिकाणी अशी शक्ती आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. तुम्ही ब्रह्मांड नायक आहात.
वाटेल ती गोष्ट तुम्ही करू शकता. म्हणून माझ्याकडून काय अवगुण वगैरे घडलेले ते तुम्ही बघू नका. तुमच्या ठिकाणी जी शक्ती आहे, वाटेल ती गोष्ट परमात्मा करतात. करशील तरी नव्हे काही, करशील तरी नव्हे राईचा डोंगर पर्वत राई, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई, आपुले करुणेची साई, आपुले करुणेची साई, आपुले करुणेची साई, करीवो हा नाटाचा अभंग आहे. नाट म्हणजे छंद, नाट म्हणजे छंद. इथं बऱ्याच महिलांचे नाटपाठ आहेत, जवळजवळ 8-10 महिला आहेत. प्रत्येक बुधवारी त्या घेत असतात. एखाद्याला होतो खाडा, पण घेतात. त्यांची निष्ठा आहे. आणि आमच्या समाजाची जी भाषा आहे, आमची मारवाडी भाषा, ते सगळ्या महिला आल्या म्हणजे नाटकी लुगाया असते. ते काय कोणत्या भाषेचा काय अर्थ निघाल त्याचा नियमच. ते आमचा रुद्र होता याचं गेटजवळ उभा, आणि कवडे ताईन ते आले तर तुम्ही अरे बाई बोले नाटकी लुगा आहे. म्हणजे कवडे ताईला कळती मारवाडी भाषा. ते म्हणलं अरे आम्ही नाटकी आहे का. म्हणजे असं एक विनोदाचा भाग येतो. नाटाचे अभंग म्हणजे भगवंताकडे छंद घेतलेले आहेत. खूप सुंदर तो प्रत्येक अभंग जे फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यात भगवंताला करुणा भाकलेली. करीशील तरी नव्हे काय, राईचा डोंगर पर्वत राई. देवा तुम्ही काय करू शकत नाही. एक राई असली तर त्याचा डोंगर करू शकता, डोंगराची राई करू शकता. बिरबलाला एकदा राजानं प्रश्न केला होता की परमात्मा देव काय करू शकतो. बिरबलाने सांगितलं तुम्ही 1 मिनटं सिंहासनाच्या खाली या. आले बसावानी द्या. बसले आणि बिरबल तिथे जाऊन बसले. म्हणजे कळलं का उत्तर. म्हणजे काय देवाच्या जर मनात आली तर मला तुमच्या जागेवर नेऊ शकतो आणि तुम्हाला सुद्धा माझ्या जागेवर आणू शकतो. हो, राजाचा रंक करू शकतात, रंकाचा राजा करू शकतात. करीशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई करीव आई मजवरी. हे भगवंता तुमचे करुणा माझ्यावर ठेवा.
त्याची कृपा छत्र राहू द्या. हा पूर्ण अभंग फार महत्त्वाचा आहे. आता मज धरवावी शुद्धी, येथोनी परतवावी बुद्धी, घ्यावे सोडोनी कृपानिधी, सापडलो संधी काळचक्री. आता मज धरवावी शुद्धी, देवा माझं थोडं अंतःकरण शुद्ध करा. आता करा, कारण आता बऱ्याच गोष्टीनं या संसाराच्या विकाराने असं गढूळ झालेलं आहे. हे अंतःकरण असं गढूळ झालेलं आहे. पण आता मात्र या नरदेहाशिवाय दुसरा पर्याय नाही, उद्धाराचा काही मार्ग नाही. एवढं शरीर एकदा निघून गेल्यावर मग काय हाताशी येणार? पुन्हा तेच कुत्रण मांजरण डुक्करण, खंती तेन करा होणे गाढव कुत्रा. पुढे गाढव व्हावं लागेल, कुत्रा व्हावं लागेल, काही पण व्हावं लागेल. म्हणून आता माझी ती अंतःकरणाची शुद्धी करून घ्या. आता माझं धरवावी शुद्धी, येथोनी परतवावी बुद्धी. म्हणजे जी बुद्धी माझी या संसारामध्ये चाललेली आहे, या संसारामध्ये आपण बुद्धीचा खूप खर्च करतो ना, खूप खर्च करतो. लोकांनी नाव ठेवू नये म्हणून, जवळ काही दम नसला तरी किती किती मोठ्याले लग्न करतो आपण. हो, नाही लोकांनी नाव ठेवलं, लोक काय म्हणतील, लोक असे म्हणतील, लोक तसे म्हणतील. आपला काही खेळ सगळा खेळ खंडोबा झाला तरी लोक करतच राहतात. या सगळ्या संसारामध्ये रत झालेली बुद्धी आहे. बायका मुलं आहेत, धन दौलत आहे, अनेक प्रकारच्या उपाध्या आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात येथोनी परतवावी बुद्धी. कारण ही याच्यात गुंतलेली जी बुद्धी आहे ती आम्हाला किती जन्म घ्यायला लावेल त्याचा काही नियम नाही. एका हरिण बालकाजमध्ये बुद्धी गुंतली तर 2 जन्म घ्यावं लागले भरत राजाला. आणि आमचं तर काय एकाच मन आहे का? हो, किती किती ठिकाणी मन वाटलेलं आहे. बरेच लोक तर त्या खाटावर पडले का पुरा सकाळपासूनचा पाढा त्यांचा सुरू होऊन जातो. सकाळपासून काय काय केलं, उद्या काय काय प्लॅन आहेत. हो, याच्यातच त्यांची कितीतरी वेळ निघून जातो. राम नाही, श्याम नाही, काही नाही, काहीच नाही. अशा प्रकारची ही जी बुद्धी आहे, येथोनी परतवावी बुद्धी, घ्यावे सोडोनी कृपानिधी. कृपानिधी तुम्ही हात मला याच्यातून सोडवा, मला याच्यातून सोडवा. सापडलो संधी काळचक्री. बरं, मी या संधी कालामध्ये मी काळचक्रात सापडलेलो आहे. कारण माझ्या मागे काळ लागलेला आहे ना. घडी घडी काळ, घडी घडी काळ, चक्र आपल्या मागे लागलेलं आहे. तो असा वाट पाहू नये. तुम्ही किती डाय लावा तरुण समजून घ्या स्वतःला, पण त्याला माहिती आहे की याचं कुठपर्यंत आलं आहे म्हणून. तो असा वाट पाहू नये, टपूनच आहे. म्हणून सापडलो संधी काळचक्री, देवा तुम्ही एक करा. तुम्ही सर्व करू शकता. रायचा डोंगर पर्वतराय आपले करुणेचे साई करिओ आई माझो मजोरी. मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभावे त्या गुणे, नेणे आयुष्य होते उणे पुढील पेने अंतरलो. मागचा तर काळ सगळा अज्ञानामध्येच गेला. लहानपणापासून खेळण्या त्याच्यात लहानपण कसं आहे. आता हे समजा यांचा चांगला काळ समजा ह्या लेकरांचा, यांना गीता वगैरे वाचन होतं आहे, पाठांतर होतं आहे. तसं आमचं करतं ना, आम्हाला आमचं लहानपण कशात गेलं हे आमचं माहिती आहे आम्हाला. हो, काही नाही, काही कुठल्या प्रकारचं कुठली काहीच नाही. काय चाललं आहे, काळ काय नाही. उठा, खेळा, गोट्या खेळायच्या, कोया खेळायच्या उन्हात तान्हात. आणि त्या 2 नुसत्या त्या आंब्याच्या कोया नुसत्या 2-4 जरी जितल्या तरी जसं काय स्वर्ग मिळाला का म्हणून लगे उड्या मारायच्या. अशा प्रकारचे ते लहानपण. त्याच्यात काय कळतं की त्या कोयाला काय किंमत आहे. 7-8 गोट्या जिंकल्या तर लगेच दिवसभर असं वाटायचं की जसं काय 2-4 लाख रुपये भेटले. भले उड्या मारायच्या टाणाटाण. असं होतं. आम्ही लहानपणामध्ये काय करायचो, असं एखाद्या शहरात आलो तसं एखाद्या त्या मालकाच्या बंगल्याच्या समोर बसायचं, तिकडून एक मित्राला बसवायचं आणि त्याला म्हणायचं इकडून गेलेली तुझी गाडी कोणती जाऊ, 2 व्हीलर 4 व्हीलर, इकडून गेलेली तोही आणि तिकडून आली माई. असं ते बसायचं.
मग मोजायच्या. हां, गाड्या कोणाच्या? मग ते झालं की समजा आमच्या माया बाजून जर गेली 7-8-10 गाड्या जास्त झाल्या, माया गाड्या लगेच सुरू. हो, माया जास्त आहे, माया जास्त. याला काय म्हणतात? मागील काळ अज्ञानपणे. ते मागचा काळ सगळा अज्ञानात गेला. हो, मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभावे त्या गुणे, नेणे आयुष्य होते उणे, पुढील पेने अंतरलो. आता जे आम्हाला कळायला लागलं तर आयुष्य आमचं संपत आलं. बऱ्याच लोकांना तर किती वर्षापर्यंत सुधच येत नाही. असं तारुण्य निघून जातं तरी सुध येत नाही. आणि ज्यावेळेला मग ऐकू कमी येतं, दिसतं कमी, मला गीता पाठ करावा वाटतो म्हणून मग ये ना, पण मला दिसत नाही ना, मला दिसत नाही. आता काय गीता पाठ करणार? बैल गेला ना, झोपा केला, हातपायात दम राहिला नाही, काही नाही, आता काय गीता पाठ करतो? म्हणजे आयुष्य आलं ना, नेणे आयुष्य होते उणे. उणे म्हणजे कमी झालं ना ते. पुढील पेने अंतरलो. पुढील पेने म्हणजे मोक्ष मिळेल का नाही, मुक्ती होईल का नाही, याला मी अंतरलेलं आहे देवा. पुढील पेने अंतरलो. आता माझं वाटत असे भय, दिवसेंदिवस चालत जाय. येथे येऊन केले म्या काय, नाही तुझे पाय आठवले. मला दिवसेंदिवस भीती वाटू लागली की मी इथं येऊन काय केलं? काहीच नाही. टाईमपास केला उगीच. कुठं बसायचं, कुठं तंबाखू चोळीत बसायचं, कुठं बिड्यात ओढीत बसायचं, नाही त्या गप्पात लोकांशी बोलायचं. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? याला काय करायचं? याला काय करायचं? ब्रह्मदेवाला त्या गोष्टी माहिती आहे कोण निवडून येईल, कारण तोच कमलावर बसलेला ना. पश्यामि देवां तव देव देहे सर्वां तथा कमलासनस्थं. ब्रह्मदेव कशावर बसलेला आहे? कमल येणार. काय करायचं तुम्हाला घेऊन? हो, आणि तो ब्रह्मदेव त्याच्यावर बसलेला आहे ना. विठ्ठल विठ्ठल. असा खूप काळ निघून जातो माणसाचा. हो, पुढील पेने अंतरलो. काय मला वाटत तसे भय, आता माझं वाटत असे भय, दिवसेंदिवस चालत जा. येथे म्या येऊन केले काय, नाही तुझे पाय आठविले. करोनी अपराध क्षमा, होतील केले पुरुषोत्तमा. आपले नामी द्यावा प्रेमा, सोडवी भ्रमापासून. हो, काय माझ्याकडून अपराध घडले असतील देवा क्षमा करा. तुमच्या नामाविषयी प्रेम मला निर्माण करून द्या, कारण प्रेम देणारे तुम्ही आहात. सोडवी भ्रमापासून, या मला भ्रमातून काढा. भ्रम कोणता? देहाला खरं समजणं, देहसंबंधी असलेल्या गोष्टीला खरं समजणं, हाच खऱ्या अर्थानं भ्रम आहे. स्वदेहानाम अर्जुनू, परदेहानाम स्वजनू, आणि संग्रामानाम मलिनू पापाचा. हे सगळा भ्रम माझा काढून टाका. सोडवी भ्रमापासून, हृदय वसो तुमच्या गुणी, ठाव हा पाया पेचरणी, करू हा रस सेवनवाणी, फिटे तो धनी तुका म्हणे. हा जो नामाचा रस आहे, हा जो ब्रह्मानंद आहे, हा अगदी पोटभर धनी फिटेपर्यंत म्हणजे अगदी पोटभर तो आनंद आम्हाला घेता आला पाहिजे. असं तुम्ही देवा द्या, तुम्ही देऊ शकता, अशी जी प्रार्थना आहे, हीच प्रार्थना तुकोबराय पहिल्या कडव्यामध्ये करताय. गायन भेकरिता
नव्हे करिता तुझ आता राखे माझी लाज. अभंगाचं हे पहिलं कडवं आहे. काय नव्हे करिता तुझ, याचा अर्थ आहे देवा तुम्ही काय करू शकत नाही, सर्वच गोष्टी करू शकता. तुम्ही दयाघन आहात. गणिकेला नुसतं त्याने राघूचं नाव घेतलं तर तिचा उद्धार केला. गणिका अजामिळ, हो, नुसतं त्यांचं नामस्मरण अजामिळानं अंतकाळच्या वेळेला लेकराचं नाव घेतलं, नारायणा म्हटलं की भगवान धावून आले, गजेंद्राचा उद्धार केला. आपी तू अजामिल गज गणिका भये मुकुट हरिनाम प्रभाव. आपी तू अजामिल गजगणिका हो, अजामिल आहे, गजेंद्र आहे. त्यांनी हाक मारली तर तुम्ही धावून आलात. काय करू शकत नाही सांगा तुम्ही. कुठलीही गोष्ट तुम्हाला अशक्य नाही. मग काय नव्हे करिता तुझं आता राखे माझी लाज. देवा माझ्या लज्जेचं रक्षण करा. कशाची ही लाज आहे? सर्वात मोठी लाज आहे जन्ममरणाची. जन्ममरण ही सगळ्यात मोठी लाज आहे. ऐशेशी अवकळा घेपे जन्माचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. निर्मळ माणसाला याची लाज वाटत असते. ते या जन्ममरणाच्या दुःखाला कंटाळून जातात. बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळ, शिनला येर झारी दुःख आठवी वेळ, मागील सोसिले ते नाभी म्हणे, पावला त्या कारणे लाज राखिली कळा. ही खऱ्या अर्थानं लाज आहे. शुकाचार्य म्हणतात ह्या जन्माला मरणालाही नकोच. त्यांना लाज वाटली म्हणून ते आईच्या पोटातून बाहेर येणं नकोच म्हणले. आता किती वेळेला जन्मायचं आणि किती वेळेला मरायचं आणि किती वेळेला या आईच्या उदरामध्ये घाणीमध्ये पडून राहायचं. ते रक्तमेद रुसे रक्तमूत्र रसे ओतीव होणे असे ते लाजिरवाणे. इतक्या त्या घाणेरड्या अवस्थेमध्ये राहायचं, किती वेळेला राहायचं. नको देवा. म्हणून किती वर्ष राहिले आईच्या उदरामध्ये? 12 वर्ष. तसं 9 महिने 9 दिवसाचा तो कालावधी आहे. पण किती वर्ष? 12 वर्ष आईच्या उदरातून बाहेर आले नाही. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, म्हणजे तिथेच. आणि मग भगवंतानं गर्भामध्ये जाऊन दर्शन दिलं. म्हणले बाहेर या, भिवू नको, मी तुझ्या पाठीचे, डोंट वरी, मी तुझ्या पाठीचे. असं भगवंताने दर्शन देऊन सांगितलं या बाहेर. तरी पण ते त्या याला घाबरून गेले. पण कापत कापत बाहेर आले. कापत कापत म्हणजे थरथर काप झाला त्या जन्ममरणाच्या दुःखाला होऊन. ते नागवेची पळून गेले रे, ऐक खेळया तुझं सांगितले, ऐसे जानोनी खेळ खेळे रे. असे कापत कापत आले आणि ते पळून गेले. आणि ते व्यास महर्षीला वाटलं आपल्या मुलाचं मुख बघावं म्हणून हे शुका म्हणून ते मागे लागले. पण ते एवढे अधिकारी होते की वृक्षवल्ली त्यांचे आवाज देऊ लागले. व्यासांनी सांगितलं शुका, तर वृक्षवल्लीतून आवाज यायचा ओ, असा त्यांचा अधिकार होता. यम प्रव्रजंतमनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरवो भिनेदो, स्तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मि. म्हणजे या जन्माच्या दुःखाला कंटाळून गेले. जन्माचं खरं दुःख म्हणजे किती वेळेला या घाणीमध्ये आपण राहायचं, ही खरी लाज आहे. आणि तुकोबाराय म्हणतात देवा तुम्ही अनेक भक्तांची लज्जारक्षण केलेली आहे. व्यावहारिक अंगानं सुद्धा अनेक भक्तांची लज्जारक्षण केलेली आहे. भर सभेमध्ये द्रौपदीला ज्यावेळेला दुःशासनानं ओढून आणलं, ती किती मोठी लज्जेची गोष्ट होती. अशा स्थितीमध्ये इतके मोठे मोठे सगळे समाजामध्ये बसलेले लोक
तिथं काय कमी होते का त्या सभेमध्ये? पण एवढे श्रेष्ठ असून सुद्धा त्यांनी माना खाली घातल्या होत्या. भीष्माचार्य काय, कृपाचार्य काय, द्रोणाचार्य काय. हो, विदुर काका इतके ज्ञानी, पण त्यांनाही तिथे बोलण्याचा लाग नव्हता. कारण हे सगळे दुर्योधनाच्या आधिपत्याखाली सगळं खेळ होतं. आणि तो दुर्योधन म्हणजे भतर चांगला नव्हता. हे काही चांगले लोक आहेत. दुर्योधन म्हणजे अत्यंत कठीण. म्हणून द्वाविमो पुरुषो लोके द्वाविमो पुरुषो दुर्योधन दशानना. हो, हे दोन, ते गीतेतला श्लोक वेगळा आहे, हे दोन वेगळे. दुर्योधन दशानन. रावण बहुत बुराई उसके अंदर, मगर तो भी रावण इतना बुराई नहीं था, इतना बुरा न था कि जो रिचार्ज का चार्ज बढ़ा के अपने बेटे की शादी करे. विठाला विठाला विठाला. अशा प्रकारचे हे होते. मग त्या भर सभेमध्ये ओढल्यानंतर किती ती अवघड गोष्ट आहे, किती प्रसंग अवघड येतो द्रौपदीचा. पण त्यावेळेला सुद्धा द्रौपदीनं भगवंताला हाक मारली. गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपीजन प्रिय कौरवै परिभूतानां किन्न जानासि केशव. हे कृष्णा धाव, कृष्णा धाव. भगवान धावून आले, पण द्रौपदी भानावर नव्हती. द्रौपदी रागवत होती, अजून आला नाही, अजून आला नाही, अशा प्रसंगामध्ये. आणि द्रौपदी रागारागामध्ये बोलत होती की तू काय आमचं कामाला येणार आहे? जो जन्म झाल्या झाल्या बापाच्या डोक्यावर बसला तो आमच्या काय कामाला येणार आहे? जन्म झाल्याबरोबर वसुदेवाच्या डोक्यावर कोण बसलं? कोण बसलं होतं? हां, मग जो जन्म झाल्या झाल्या बापाच्या डोक्यावर बसतो, बापाच्या डोक्यावर मेरे वाटू राहिला, तो आमचं काय काम करणार आहे? अशी द्रौपदी बोलत होती. भगवान म्हणतात, द्रौपदी अरे भानावर रे, मी कधीच आलो आहे, उलट तूच मला बोलवताना चूक केली. तू कशाला म्हणले की गोविंद द्वारकावासीन? मला त्याच्यासाठी द्वारकेला जाऊन इकडे यावं लागलं. तू जर म्हणली असती गोविंद हृदयवासीन तर मी लगेच प्रगट झालो असतो, लगेच प्रगट झालो असतो. आणि द्रौपदीची लज्जारक्षण केली. त्या दुःशासन ज्यावेळेला ते वस्त्र ओढू लागला तर भगवंतानं त्या वस्त्राचं रूप घेतलं. कुणाला असं वाटत असेल की बाबा म्हणजे एकाला एक जोडले का काय असे ते सगळे लुगडे, म्हणजे जसं आता जोडतात ना ते मशीनवर, महिला मंडळीचे सगळे जिकडे तिकडे तेच काम चालू आहे, पिको फॉल करण्यात येईल असं लिहिलेलं असतं. त्याचे दिवसभर जोडीत राहतात. पण ते बरं आहे, वाटेवर बसून इकडच्या तिकडच्या उकारण्यापेक्षा ते बरं आहे. तर अशा प्रकारचं हे त्याला लावून असं काही जोडाला जोड देत असेल असं काही नाही. भगवानच नेसती लुगडी सोय झालो. तिनं जसं नेसलं होतं, सर्वांग झाकलेलं होतं. नऊवारी लुगडं म्हणजे सर्वांग झाकण्याचं ते लेण आहे. आणि 3 वार जे कमी झालेलं आहे ते 3 वारीचा तुकडा माणसाने घेतला लुंगी लावायला, असं 6 वारी आहे. हो. आणि आता गाऊन ते अगोदर नाही का भगवंताची हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजी जमुना के तीर. तो मुरली नाद झाला की जशा गवळणी धावून गेल्या तसा नुसता नाद व्हायचा औषध. माझा कचरा वला सुका आवाज आला की गवळणी निघाल्याच. हो, विठाला विठाला. आत्ताचा वेणुनाद सांगितला तुम्हाला मी, आत्ताचा चालू कंडिशनमधला. तर हे जी लाज आहे, द्रौपदीची लाज भगवंताने रक्षण केली. लुगड्याचं स्वरूप घेतलं आणि त्याने 10,000 हत्तीचं बल वापरलं. 10,000 गजबल हट्यो पण हट्यो न 10 गजची 10,000 हत्तीचं बल होतं त्या दुःशासनामध्ये. पण असं दमून गेला महाराज, घाम झाला. असा त्याचा रुमाल उघडला झाला, घाम पुसून. पण लुगडं जागेऊन हल्लं नाही. हटवून दशे कशी क्या करे बेरी प्रबल जो सहाय रघुवीर. भगवंताने द्रौपदीची लज्जारक्षण केली. भगवंतानं गजेंद्राची लज्जारक्षण केली.
भगवंताने अनेक भक्तांची लज्जारक्षण केलेले आहे, अशा अनेक ग्रंथामध्ये पुरावे आहेत. म्हणून देवा माझी जी मुख्य लाज आहे ती जन्ममरणाची लाज आहे, की या जन्ममरणाच्या गर्तेतून मला सोडवा. हे सगळे कर्म माझे संपून गेले, मज सोडवी दातारा, सोडवी दातारा, कर्मापासोनी दुसरा, कर्मापासोनी दुसरा, सगळं जन्ममरणाला कारणीभूत मुख्य कर्मच आहे. म्हणून कर्म काय कर्मानुबंधीनी मनुष्य लोके गहना कर्मणो गती, ही गीतेमध्ये सांगितलेलं आहे. कर्मगती फार गहन आहे, अनेक किती जन्म घ्यायला लागेल त्याचा काही नियम नाही. म्हणून या लाजेतून मला सोडवा. तुम्ही काही पण करू शकता देवा, काय नव्हे करिता तुझं, आता राखे माझी लाज. ही जी लाज आहे, तुकोबाराय म्हणतात या दुःखातून मला सोडवा. आणि माझ्याकडे जर तुम्ही बघाल तर माझी तशी लायकी नाही, पण तुमचं सामर्थ्य आहे. तुकोबाराय काय सांगतात या अभंगामध्ये, की तुम्ही माझ्यावर कृपा करावी अशी माझी लायकी नाही आहे, पण तुम्ही मोठे आहात. जसं एखादे खूप श्रीमंत असतात, जर आता हे अंबानी वगैरे हे जे आहेत हे श्रीमंत लोक आहेत, कोणी नुसतं जाऊन 2-4 मिनटं नाचलं तरी त्याला 6-6 लाख रुपये देतात. कोणतरी म्हणतात ना, कुठतरी 5 मिनटं कोणतरी तिथे हे केलं परफॉर्म, तर त्याला 6 लाख रुपये देतात. म्हणजे त्यांचा मोठेपणा आहे ना तो. आपण तर म्हणू बाबा एवढे कुठं असतं का आपण म्हणू, पण त्यांच्याकडे ती शक्ती आहे ना. तसं माझी तुकोबाराय म्हणतात माझी लायकी नाही आहे, पण तुम्ही मोठे आहात ना, तुम्ही काही पण करू शकता. काय नव्हे करिता तुझं, तुम्ही काही पण करू शकता. पण माझी जी स्थिती आहे ते तुकोबाराय दुसऱ्या कडव्यामध्ये सांगताय. मी तो अपराधाची राशी, मी तो अपराधाची राशी, मी तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ठ तो पाशी. देवा मी अपराधाची राशी आहे, इतके अपराध माझ्याकडून आहेत, इतके अपराध घडलेले आहे की शिखा अंगुष्ठ तो पाशी. शिखा म्हणजे शेंडी. शिखा कशाला म्हणतात? शेंडीला.
शेंडी हे आपल्या शरीराचं शेवटचं टोक म्हणजे अँटिना. जसं इथून सगळं प्रसारित होतं ते शेंडी. म्हणून शेंडी ठेवायची पद्धत आहे भारतीय संस्कृतीमध्ये. ज्यांनी शेंडी ठेवली त्याचं डोकं जास्त काम करतं आणि ज्याला शेंडीच राहिली नाही ते काय करणार? ते काय करणार? हो, असं आता ते विनोदाकडे आपण जात. तर हे जे शिखा आहे शेंडी, शेंडीपासून तर ते अंगठ्यापर्यंत शिखा अंगुष्ठ तो पाशी. अंगठा हे खालचं शेवटचं टोक आहे आणि हे इथून तर थेट अंगठ्यापर्यंत. म्हणजे आपण काय म्हणतो इथून तिथून, ऐकी नाही, इथून तिथून. असं मी एक ते जय हनुमान काहीतरी एक होतं पिक्चर होतं बा, त्याच्यात ते एकच आपले जे यांनी भूमिका केली होती, त्यांचं नाव मला आठवत नाही, त्यांनी एक भूमिका केली होती, त्यांचं ते दादागिरीची भूमिका होती. ते असं नेहमी म्हणायचे, जे आमच्याशी खेटल तो खालून वरून पेटल. हां, असं कोणतरी म्हणायचं ते. हां, बरोबर आहे. तर हे सगळं पूर्ण इथून तिथून थेट शेंडीपासून तर नखापर्यंत सगळं. मी नख शिखांत मी अपराधाची राशी, असं तुकोबारांचा. शिखांगुष्ठ तो पाशी मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कर, वाचे कृपानिधी. या नाटामध्ये काय सांगितलं? मी तो अपराधाची, हो, म्हणजे मी तो अनाथ अपराधी, कर्महीन, मी कर्महीन आहे, मतिमंद बुद्धी आहे, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही करी, वाचे कृपानिधी माय बाबा. नाही ऐकिले गाईले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले सन, केली बहुत परनिन. मी एक तर कधी कथा कीर्तन वगैरे ऐकलं नाही. कोणी जायला लागलं तर त्याला जाऊ दिलं नाही. हो, अरे ते रोजचंच हे, बस जरा गप्पा आणू. कशाला झालं? स्वतः ऐकायचं नाही, दुसऱ्याला ऐकू द्यायचं नाही. असे बरेच लोक असतात दुनियामध्ये, सध्या आहेत बरे असे लोक आहेत. नाही ऐकले गाईले गीत, कधी स्वतः म्हणलो नाही, दुसऱ्याला स्वतः ऐकलं नाही, दुसऱ्याला ऐकू दिलं नाही. हो, धरिली लाज सांडिले हित. आपल्या हिताची तिथं गोष्ट आहे, तिथं जाण्याकरता लज्जा वाटू लागली, लाज वाटते. बरेचशा ठिकाणी असा लोकांचा गैरसमज आहे. ते तरुण मंडळी तर येतच नाही. ते म्हणतात ते काय देवदेव करायचं आमचं वय आहे का, असं ते म्हणतात. हे तरुण मुलामध्ये काय झालं आहे काय माहीत, आताच काय, असं ते म्हणतात. मग का वा, जेव्हा चालता येईल नाही तेव्हा, जेव्हा गुडघ्याच्या वाट्या इकडं तिकडं सरकत्या, कोणाला तरी आपल्याला हाताला धरून न्यावं लागतं, तेव्हा कधी करायचं ते? तेव्हा ते महाराजाचं बोललेलं फुकट जातं ना. म्हातारबाबाचं याला निलजगावला कीर्तन होतं, तर त्यांनी एका जणाला विचारलं, तू कुठल्या गावाचा? लोक म्हणले त्याला ऐकू येत नाही. 5 मिनिटांनी पुन्हा दुसऱ्या एका म्हाताऱ्याला विचारलं, म्हणले बाबा तुम्ही कुठले? लोक म्हणले बाबा त्याला बी ऐकू येत नाही. तिसऱ्याला विचारलं तरी लोक म्हणले त्याला ऐकू येत नाही. मग म्हातारबा शा द्यायचे. ते म्हणले हे सगळे म्हातारे मायवर कोमावून बसले पिढाला. हा म्हातारबाबाचं काम तुम्हाला माहिती आहे उद्धव भाऊ, आहे की नाही? ते खतरनाक बोलणं होतं त्यांचं. मग कधी करायचं? नाही ऐकले गायले गीत, धरिली लाज सांडिले इथं, नावडे पुराण बैसले संत. पुराण आवडत नाही, साधू संत आवडत नाही, केली बहुत परनिंदा. फक्त निंदा मात्र त्याच्यात लई रंग, त्याच्यात भलती आवड, उचापात्या करायची, याचं त्याचं सांगत राहा. केली बहुत परनिंदा. नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा भार वाहिला. हो, सकाळपासून हे आणा ते आणा, कुटुंबाचे काम करत राहिलो, त्याच्यात भलता इंटरेस्ट. हो,
त्याच्यात भलता इंटरेस्ट, नुसतं सांगायचं उशीर. अंतोरा वाहिला भार कुटुंबाचा, नाही केला पुढे, नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळिला पिंडकर चरण, नाही संत सेवा घडले दान, पूजावलोकन मूर्तीचे, असंग संगे घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, नये बोलू न कळे हित करावे ते काय, नये बोलू आठवू ते, आपापण्या घातकर, शत्रू झालो मी दावेदार, तू तो कृपेचा सागर उतरी पार, तुका म्हणे. नाही बोलायचं ते बोलत बसलो, नाही करायचं ते करत बसलो, इतका मी अपराधी आहे, तुकोबारा म्हणतो. आता आपल्याला हे विचार करायचं की तुकोबारा अपराधी आहेत का एवढे? तुकोबारा एवढे अपराधी आहेत. आणि जर तुकोबाराने जर असे अपराध केले असते तर आपण त्यांच्या अभंगावर कीर्तन केलं असतं का? सांगा बरं. एखाद्या अपराध्या माणसानं काही आपल्याला सांगायचं आणि आपण त्याच्यावर बोलायचं, असं कधी होऊ शकतं का? सांगा बरं. असं कसं होऊ शकेल सांगा. पण तुकोबाराय असं का बोलतात? त्याचं कारण असं आहे की जे अधिकारी असतात ते कधीच स्वतःला मोठं समजत नसतात. बडो बडाई ना करे, बडा न बोले बोल, हिरा मुक्षे ना कहे मेरा लाख रुपया मोल. प्रत्येक तुम्ही संताकडे बघा, ज्यांचा अधिकार वाढलेला आहे ते स्वतःला एकदम सामान्य समजत असतात. शबरीसुद्धा भगवंताला काय म्हणते? अधम ते अधम, अधम आती नारी, तिन मऊ मै मती मंद खरारी. कह रघुपती सुनु भामिनी बाता, मान हुए क भगती करनाता. एवढी त्या शबरीनं सेवा केली तरी पण ती भगवंताला म्हणते मी अत्यंत अधम यातीतली आहे, मला काही कळत नाही देवा, कशी सेवा हे मला कळत नाही. पुन्हा मी मतिमंद आहे, मी मंद बुद्धीची आहे. कोणी बी असो, भक्त शबरीचं नाव घेतलं तर आपली वाणी पवित्र होते. ती भक्त शबरी स्वतःला अधम म्हणते. जाऊ द्या आता हनुमानजी. हनुमानजी आता हनुमानजीचा अधिकार, पण हनुमानजीच्या मुखातले शब्द आहेत, आसमय अधम सखा सुनू, मोहू पर रघुबीर, किन्ही कृपा सुमेरी गुण, भरे बिलोचन. हनुमानजी म्हणतात मी अधम आहे. कोणाला सांगितलं? बिभीषणाला. बिभीषणाने ज्या वेळेला विचारलं होतं ना की माझी भगवान आठवण करतात का, त्यावेळेला हनुमंतरायाने सांगितलं की भगवान खूप करुणाघन आहे. अहो तुमची आठवण करणार नाही म्हणजे काय गोष्ट आहे? तुम्ही तर भक्त आहात, पण माझी तर कंडिशन बघा ना. हनुमानजी म्हणतात माझी तर अशी कंडिशन सांगितली आहे, माझी अशी अवस्था आहे, प्रातले जो नाम हमारा, तेही दिन ताही न मिले आहारा. हनुमानजी म्हणतात आमच्या वानर याची जर लहान उठल्या उठल्या कोणी नाव घेतलं तर त्याला दिवसभर तुकडा खायला भेटत नाही, आहार भेटत नाही. जर उठल्या उठल्या जर आपण म्हणलो का असं बंदर बिंदर माकड बिकड जर असं तोंडाने काढलं, यातीचं नाव घेतलं त्यांनी, तर असं जर उठल्या उठल्या म्हणलो तर त्याला दिवसभर काहीतरी असे कुटाने निघतात आणि तुकडा भेटत नाही, तुकडा भेटत नाही. बायको त्याच्यावर रागवती, क्या मैंने क्या हर रोज खाना बनाने का क्या ये ठेका लिया क्या, मैं खाना बनाना ऐसा कहाँ कहाँ का कायदा है, कहाँ कौन का कानून है, ऐसा कौन सा कानून है कि मैं ही खाना बनाऊँ. मग तो म्हणतो भाई सरकार कैदी को तो सरकारी खिलाती है ना. विठाला विठाला. काहीतरी प्रॉब्लेम येतात पण त्याला भेटत नाही. अशा प्रकारची आमची अवस्था. पण असमय अधम सखा सुनू, मोहू पर रघुवीर, माझ्यावर भगवंतानी कृपा केली असं हनुमानजी सांगतायत. म्हणजे सगळ्या मोठ्या माणसांचे वचन बघा. आणि जे स्वतःला फार मोठे समजत असतात की मी फार मोठा आहे, मी सदाचार संपन्न आहे, मी हभप आहे, मी पप्पू आहे, असं ज्याला वाटतं पप्पू. आता कोणालाही लोक पप्पू लावायला लागले. एखादा महाराज तब्येतीनं असं आडवा तिडवा असला त्यालाही म्हणते पप्पू.
आणि ते पप्पू नाही गप्पू आहे नुसता पप्पू थोडे लोक लावतात. आपल्याला मोठे समजणारे खूप लोकांमध्ये आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही, मी फार मोठा आहे, मी फार मोठा भक्त आहे, अमुक आहे तमुक असं दोन्ही कोणी स्वतःला म्हणून घेत असेल. तसं तर स्वयंस्तुती शतमूर्ख हा, स्वतःची स्तुती करणारा मनुष्य 100 मूर्खासारखा असतो. बरं मी तुम्हाला एक गणित विचारतो, किती मूर्ख मिळाले म्हणजे एखादं शहाणं होतो? सांगा, ऐका तुम्हाला काही गणित माहिती? मुळीच नाही. कितीही मूर्ख मिळाले, किती 0 0 0 देत गेले म्हणजे एखादा आकडा तयार होईल? काही उपयोगच नाही. म्हणून जी मोठी माणसं असतात, सत्पुरुष असतात, ते कधीच स्वतःची स्तुती करत नाही, चुकूनही नाही. स्वकीर्ती कानी नायके वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माझी धडे महिमे भेने. स्वकीर्ती कानी नायकावी मी अमुका ऐशी नोहावी शेची लोका. असं तुम्ही बघा गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये किती सुंदर उल्लेख केलेला आहे. म्हणून तुकोबारांची ही जी भाषा आहे की मी देवा असा आहे, मी तो अपराधाची राशी आहे, अनेक अपराध मी केलेले. तुकाराम महाराजांचे जे भाऊ आहेत, बंधू आहेत, तुकोया बंधू कान्होबाराय, त्यांनीसुद्धा स्वतःला असं म्हटलेलं आहे. हो, त्या नाटाच्या अभंगामध्ये देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत आहे वेळ, नशे पाहता भूमंडळाचा अमंगळ खळ दुसरा. तुकोबारायचे बंधू म्हणतात की मी चांडाळ आहे देवा, माझ्यासारखा दुष्ट तुम्हाला कधी जगात सापडणार नाही, माझ्यासारखा अमंगळ माणूस तुम्हाला जगात सापडणार नाही. ऐसा अमंगळ खळ दुसरा जन्मा उपदल्यापासून असत्य कर्म ते अजूनी, सत्य आचरणेने स्वप्नी निखळ खाणी अवगुणाची. मी जन्मापासून कधीच खरं बोललेलो नाही. हो, निवळ अवगुणाचं हे म्हणले खाणी, निखळ खाणी अवगुणाची. अशी भक्तिदया अथवा कथा कानी न सहावे वार्ता, अखंड विषयाची व्यथा आधमपुरता अधमाहुनी. हो, अशी किती अजून कामक्रोध मदमत्सर, कामक्रोध दंभ अहंकार, गर्वताठा मदमत्सर, माहेरघर यांचे तरी माहेरघर, परोपकार वैरी जैसा, निंदा देश घात विश्वास, करिता नाही केला आळस, करू नये ते केले संत उपहास, अभक्ष तेही भक्षिले, पाळले नाही पितृवचन, सदा परधनी परद्वारी परधनी ध्यान, बोलो नये आयुष्य आणून नेविन, दासी गमन आदी करून. बोला आता आणखी काय बोलायला पाहिजे? इतकं मी असं आहे. असे सगळ्या साधू संतांनी आपल्याला फार सामान्य लेखलेलं आहे. आणि तुकोबारांत मी तो अपराधाची राशी, राशी शब्द आज शेतकऱ्या लोकांना माहिती आहे. ज्यावेळेला ते खळं करत असतात ज्वारीचं बाजरीचं गव्हाचं, तर ज्यावेळेला ते उफन्न वगैरे, तर ते जे खाली पडले त्याला काय म्हणतात? रास. गव्हाची रास, ज्वारीची रास, असं मोठा ढिगाला असतो. ती रास बघून कोणी म्हणतं हे किती क्विंटल भरल? 15 क्विंटल तर नक्की असेल. काही म्हणतात 20 क्विंटल असेल ही रास. पण मी ते मला असं विचारतो की तुम्ही ती राशी किती क्विंटल असेल याचा अंदाज लावू शकता, पण ते किती दाणे, किती क्विंटल दाणे किती असतील, दाणे किती असतील हे सांगू शकता? तो एक मनुष्य असा बदाम विकत होता, बदाम विकत होता. आणि मग तो तिथे एक जण गेला, बदाम घ्या म्हणले, लई बुद्धी तल्लख होती याची, म्हणजे माणसाचे डोकं काम करतं असं सांगितलं. तर म्हणे काय माझं डोकं तर काम करतं. म्हणजे तुझं डोकं काम करतं, सांग बरं 1 किलोमध्ये याचे दाणे किती असतात, म्हणजे तांदूळ किती असतात? 1 किलो तांदूळामध्ये तांदूळ किती असतात? 1 2 3 4 5 6 7. तो म्हणला बाबा हे तर काही सांगता येणार नाही, हे बदाम खाय म्हणले. त्याला 1-2 बदाम खाऊ घातले. सांग बरं 1 डझन केळ्यामध्ये किती केळं असतात? तो मला 12. बाय डोकं आलं ठिकाणी होतं. विठाल राशी या शब्दाचा अर्थ आपण त्याचं गणित करू शकत नाही. तसं इथं मी तो अपराधाची राशी, त्याचं गणितच करता येणार नाही, एवढी राशी आहेत. आपण सामान्य माणसं आहोत. तुकोबारासारखे हे सगळे साधुसंत असं म्हणतात
आपल्याकडून तर किती काही अपराध झाले असे, किती काही अपराध आहे. काही गोष्टी आपण सांगतो, काही गोष्टी सांगत नाही. किती छोटे मोठे माणसाकडून अपराध घडत असतात. हे खोटे नाटे बोलण्याचे तर किती अपराध आहे आपल्याकडून. खोटं बोलणं पाप आहे, मग किती का लोक खोटं बोलतात, खोटं नाटं बोलत राहतात. अशा प्रकारच्या काही सरकारच्या योजना आहेत, त्याच्यात पण जे गरीब नाही ते सुद्धा गरिबीच्या खाली येतात. हो, ते सुद्धा स्वतःला सामान्य समजतात. खोट्याच गोष्टी त्या खऱ्या गोष्टी का उद्धव. हां, तुम्हाला सगळे कागदपत्र माहिती आहेत की नाही. तर माणसाकडून काय एक अपराध होतो का. खोटं नाटं माणसं बोलतात, अनेक गोष्टी माणसाकडून घडत राहतात. छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. किती किड्या मुंगी आपल्याकडून मरत राहतात. किती वेळेला कोणाला आपण जसं बोलायचं नाही तसं बोलत असतो. अपराध घडतच असतात माणसाकडून. पण इतके अपराध आहेत की अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तो पाशी. पण देवा, मी तुम्हाला शरण आलेलं आहे, माझं रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा, असं त्रिवार अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये सांगतायत. चाल छान आहे, पण ती अंगाई गीतासारखी, म्हणजे कोणी झोपण्याची शक्यता. ह्या टायमाला कसं राहतं माणसाला, असं खडकन जाग आली पाहिजे. एक तर आपण झोपेच्या टायमाला कीर्तन उभं करतो, 9 ते 11 ही झोपायची वेळ, आणि या टायमाला जर अशी चाल लावली की लोक मग कीर्तनामध्ये कसं आहे, तुम्हाला सगळ्याला सांगतो की कीर्तनामध्ये अशा उंच चाली म्हणायच्या, लोकांच्या अशा कांठाळे बसले पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे बापरे. अशा प्रकारे त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे. त्राहे 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 म्हणजे रक्षण करा, रक्षण करा, रक्षण. त्राहिमाम 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 असं ते आपण म्हणतो. राम राघव राम राघव राम राघव रक्षमाम. कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि माम. मला बघा, माझं रक्षण करा, रक्षण करा. त्राहे 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 सोडवी अनंता, लागो दे ममता तुझ्या पायी. त्या त्राहे शब्दाचा अर्थ रक्षण करा. ज्याप्रमाणे भगवान समुद्रावर धनुष्यबाण उपसतात ना, तर समुद्र स्वतः रूप घेऊन आला होता आणि त्यावेळेला त्राहिमाम त्राहिमाम, प्रभू माझ्यावर बाण चालू नका, माझं रक्षण करा, रक्षण करा. मी अगोदरच जड आहे, मी अगोदरच जड बुद्धीचा आहे, मला काही एवढं कळालं नाही. हो, त्याच्यामुळे मी काही आलो नाही असं त्या समुद्राने सांगितलेलं आहे. आणि आम्ही कसे असतो म्हणून तिथे ती चोपाई आलेली. कोणती चोपाई? सब ताड़न के अधिकारी
ढोल गवार शूद्रपसुनारी सकल ताडनाके अधिकार. अशी ती चौपाई तिथं आलेली की मला कळालं नाही देवा, माझं रक्षण करा, रक्षण करा. आणि मग भगवंतांनी सांगितलं तर रक्षण करा गोष्ट खरी, पण हा रामबाण आहे ना, एकदा धनुष्याला लावून घेतला, मग आता ते काय करणार. मग त्यांनी सांगितलं ते उत्तर भागाला राक्षस राहतात तिकडे सोडा, ते फार उपद्रवी आहेत, त्यांना मारणं फार गरजेचं आहे. कारण त्यांचा एकच उद्योग आहे, खा प्या मजा करा, दिवसभर ते नशेत असतात, म्हणजे त्यांना मारून टाका. म्हणून तिकडं तो सोडला. मग समुद्र आहे त्राहिमाम त्राहिमाम म्हणतायत, त्याप्रमाणे देवा त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे. देवा माझ्याकडं कृपादृष्टीनं बघा. भगवंताची कृपा संपादन होण्याकरता तुकोबार आहे भगवंताकडे करुणा भागतायत की देवा माझ्याकडं कृपादृष्टीनं बघा. कृपादृष्टी फार महत्त्वाची आहे. जसं कासव आहेत, कासवाच्या जे लेकरं असतात, पिल्लं असतात, ते त्या कासवाला स्तन नसतं, मग ते नुसतं काशवी जी आहे ना ती कृपादृष्टीनं बघत असते. हे फक्त ज्ञानोपारायणांना हे माहिती आहे सगळ्या गोष्टी. कासवाला कुठल्या प्रकारचा, जसं लेकराला स्तनपान केलं जातं, त्या लेकराचं आईत पालनपोषण करते, तशी ही जी काशवी आहे ती फक्त त्या पिल्लाकडं कृपादृष्टीनं बघते. कृपादृष्टीनं बघितलं तरी त्याला ढेकर येतो. असं ते लेकराला काय ढेकर येतो. हे कासवाचं दृष्टांत किती सुंदर आहे बघा तुम्ही. हे तिच्या दृष्टीमध्ये काय आहे, ती शक्ती पॉवर दिलेली आहे भगवंताने. त्याप्रमाणे माझ्याकडं फक्त कृपादृष्टी ठेवा. तुम्ही फक्त कृपेनं माझ्याकडं बघितलं तरी माझं काम झालं. माझं कृपादृष्टी पाहे, माझं रक्षण करा. आणि भाव आलो तुझी आठाया, छान. असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी. आता आमच्या घाईट महाराजांनी जे प्रमाण दिलं आहे याच्यावरून तुम्ही बघा ऐकणाऱ्याचं किती लक्ष असतं. म्हणून कीर्तनकारांनी धोरणात बोलायला पाहिजे, कारण ऐकणारे फार हुशार आहे. त्यांनी बरोबर प्रमाण अगदी घेरून दिलं ते की कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. आणि काकडा भजन करणारी मंडळी आहे. रोज येणं एवढं सोपं नाही. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. पहिली गोष्ट तर सकाळी लवकर उठावं लागतो. हो, सकाळी काकडा म्हणलं की पोटात आकडा येतो. महिनाभरच माणसं कशी येते त्यांना माहिती नाही. बरेच लोक बोलून टाकतात आमच्या जीवाला माहिती आम्ही कसं येतो महिनाभर. आणि हे नित्यानं करतात, नित्यानं येतात इथं. रोज काकडा भजन होतं. आणि यांची सुरुवात अलंकापुरी झाली की ती मी त्या गच्चीवर असतो ऐकायला. इथं मी रोज ऐकतो यांचं काकडा भजन. हे सगळे यांचे ठेपे ठापे किती मिनिटात कोणती मालिका होती याचं सगळं गणित मला माहिती. ही पहिली मालिका किती मिनिटात होती. तुम्ही ज्या वेळेला रूपपा हातालोचने सुरू केली 10 मिनिटांनी यग विठा पाहिजे. हे तुम्हाला माहीत नसेल, मला माहिती. ते सगळे माझ्याकडे गणित आहे त्याचे. हे सगळे अशा प्रकारचं किती आनंदाने हे भजन करतात. त्याच्यामध्ये खूप अभंग असे डोळ्यात अंजन घातल्यासारखे अभंग आहेत. आदलून बदलून त्या मालिका आहेत. सगळे अभंग फार मोलातोलाचे अभंग आहेत. ते अभंग भगवंतासमोर येऊन त्या ठिकाणी गायचे, म्हणायचे, चाली लावायच्या. खूप सुंदर आहे. असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. तुका म्हणे तुझे आम्ही वेडी वाकुडी, नामे भवपाश हाते आपुल्या तोडी. जसं असेल तसं देवा आम्ही वेडी वाकुडी असलो तरी परंतु तुम्ही माझ्याकडं कृपादृष्टीनं पहा.
आणि आता आमच्या उर्वरित आयुष्यामध्ये जी काही आमच्याकडून सेवा होणार आहे ती अशी सोंगाडोंगाची होऊ देऊ नका. जी सेवा तुम्हाला आवडेल अशा प्रकारची सत्य सेवा आमच्याकडून घडली पाहिजे असं शेवटच्या कडव्यामध्ये महाराज तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. वा, खूप छान. तुका म्हणे देवा सत्य घ्यावी आता सेवा, मी तो अपराधाची राशी शिखांगुष्ठ तो पाशी. देवा आमच्याकडून जी सेवा घडेल, मग नामस्मरण असेल, कथा असेल, कीर्तन असेल, जे काही साधू संतांनी आम्हाला नियम घालून दिलेले आहेत की निष्काम निर्दंब, आपली सेवा निष्काम पाहिजे, निर्दंब पाहिजे, निर्व्यभिचारी पाहिजे, निष्पाप पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडून तशा घडल्या पाहिजे. सत्य घ्यावी आता सेवा, खोटं नाठं नको. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. या परमार्थाचं सोंग आणणारे पुष्कळ आहेत. काही लोक परमार्थ छंदानं करतात, काही लोकांना त्याची एवढी आवड नसते. नादवाद करणारे बरेच लोक आहेत. एखादा अभंग पाठ करतात, एखादी चाल बसवतात, त्यांना तेवढा नाद असतो म्हणायचा. ते अभंग म्हणण्यापुरतं येतात. त्यांचा अभंग झाला की म्हणतात घ्या उतार अभंग. एक नाद वाचतो त्यांना. असे नादाने काही लोक करतात. तसं नाही पाहिजे. सत्य सेवा झाली पाहिजे अशा प्रकारचा याचा अर्थ आहे. अभंगाचा भाव संपलेला आहे. एकदा विठोबा रखुमाई भजन करू. विठोबा Oh,
परिपूर्ण अभंगाचा भाव असेल तर आपल्याकडून जीवनामध्ये सत्यसेवा घडली पाहिजे. सत्यसेवा कशाला म्हणायचं? जी सेवा भगवंताला आवडणारी आहे. भगवंताला जी गोष्ट आवडत नाही, साधू संताला जी गोष्ट आवडत नाही, त्याला कसं काय सेवा म्हणायची? ती सेवा नाही महाराज. ते असं करणारे पुष्कळ लोक आहेत, पण ते संतांना मान्य नाही. संतांना त्यांना ती गोष्ट आवडत नाही आणि भगवंतालाही तसे भक्त आवडत नाही. भगवंताला हेच भक्त आवडतात की ज्यांच्या सेवेमध्ये सत्यता आहे, ज्यांच्या सेवेमध्ये भागवत धर्मावर निष्ठा आहे. अशी ती सत्यसेवा आमच्याकडून घडली पाहिजे. तुका म्हणे देवा सत्य घ्यावी माझी सेवा, मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तो पाशी. ज्ञानेश्वर माऊली ही एकादशी कोणी घेतलेली आहे का? बरं, आता परवा शिवरात्रीनिमित्त कीर्तन होणार आहे. आमच्या ज्ञानेश्वरचं कीर्तन आहे. महाशिवरात्री फार मोठा पर्व काळ आहे, बहुसंख्येने आहे. तसं तुम्ही बहुतेक प्रेमी मंडळी आहात, प्रत्येक एकादशीला तुम्ही येताच, तुम्हाला सांगायची गरज नाही. आता गीतापाठालाही खूप संख्या वाढू लागलेली आहे. आपलं सुंदरकांडाला पण खूप लोक येऊ लागले. सगळ्यामध्ये हे प्रेमरूपी बीज जे आहे, भगवत प्रेमरूपी बीज याचं अंकुर दशेला ते आलेले आहेत. म्हणून बरीचशी लोक आपल्या कॉलनीमधले नाव घेतात की महाराज इथे फार छान वातावरण, सगळी भक्तमंडळी आहे, सगळे प्रेमानं हे सेवा करत राहतात. आणि अशा प्रकारे ही गोष्ट सगळ्यांच्या कानावर जाते, त्यांनाही त्याची आवड लागते. त्यांनाही वाटतं असं काहीतरी चांगली शुद्ध सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. आणि तुकोबारा या अभंगामध्ये भगवंताला तीच प्रार्थना करतात की देवा जी काही सेवा घडेल ती आमच्याकडून सत्य अशा प्रकारची सेवा घडू द्या. असं हे सगळं या ठिकाणी तुम्ही सर्वजण महाशिवरात्रीच्या दिवशी असं 9 ते 11 या वेळेला आपण कीर्तन सेवा या करणार आहोत. आणि ते काही फार नाही कालावधी, एकच दिवसमध्ये काय आहे, आडवा आहे. आज 13 किती तारीख आहे? आज 13. एक 14 तारीख आडवे 15 तारखेला ही सेवा होणार आहे. विठ्ठल जय जय Yeah.